स्त्री किंवा पुरुष कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराला धोका देत असेल तर त्याचे कारण एकसारखे नसते. अशा धोकेबाजीच्या कृतींचे अनेक कारणे असू शकतात, जसे की भावनिक, मानसिक, शारीरिक आणि सामाजिक. इथे आपण स्त्रीच्या बाबतीत धोका देण्यामागील काही कारणांचा विचार करू. कोणती आहेत ती कारणं चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, तुमच्यापैकी 70% लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती. 1. भावनिक समाधानाचा अभाव हे धोकेबाजीचे एक मुख्य कारण असू शकते. स्त्रियांना त्यांच्या नात्यात भावनिक आधार आणि संवादाची गरज असते. जर पतीने तिला भावनिक आधार दिला नाही, तिला ऐकून घेतले नाही किंवा तिच्या भावना समजून घेतल्या नाहीत, तर ती दुसऱ्या व्यक्तीकडे भावनिक आधारासाठी वळू शकते. अशा वेळी ती त्या व्यक्तीच्या जवळ जाऊ शकते, तो तिला समजून घेतो आणि तिच्या भावनांचा आदर करतो. 2. लैंगिक समाधानाचा अभाव हे देखील एक मोठे कारण असू शकते. स्त्रीला तिच्या पतीकडून शारीरिक आणि लैंगिक समाधान मिळत नसेल किंवा तिच्या गरजा पूर्ण होत नसतील, तर ती बाहेरच्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकते. यामुळे तिला एका नात्याचा तोडगा म्हणून दुसऱ्या व्यक्तीकडे वळण्याची प्रेरणा मिळू शकते. 3. जर पती सतत तिच्यावर दुर्लक्ष करत असेल, तिचे महत्त्व कमी करत असेल किंवा तिच्याशी अनादराने वागत असेल, तर ती त्याच्यावरून लक्ष हटवण्याचा विचार करू शकते. यामुळे ती आपली ओळख किंवा सन्मान पुन्हा मिळवण्यासाठी दुसऱ्या नात्याकडे आकर्षित होऊ शकते. तिच्या स्वाभिमानाला ठेच लागल्यास ती अशा व्यक्तीकडे वळेल, ज्यामुळे तिला आदर आणि प्रेम मिळेल. 4. कधी कधी स्त्रीला तिच्या नात्यात एकटेपणाची भावना येते. जरी पती तिच्या शारीरिकरित्या सोबत असला तरी भावनिक अंतर राहते. अशा स्थितीत ती दुसऱ्या व्यक्तीकडे तिच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी वळू शकते. यामुळे तिला तिच्या भावनिक रिकामपणाची भरपाई मिळवण्याची संधी मिळते. 5. काही स्त्रिया स्वतःच्या बाबतीत कमी आत्मविश्वास बाळगतात. त्यांना वाटते की त्या आपल्या पतीसाठी पुरेशा नाहीत किंवा त्या इतरांपेक्षा कमी आहेत. अशा वेळी जर तिला दुसऱ्या व्यक्तीकडून प्रशंसा, प्रेम किंवा आदर मिळाला, तर ती त्या व्यक्तीच्या दिशेने आकर्षित होऊ शकते. ही प्रशंसा तिच्या आत्मविश्वासाला बळकटी देऊ शकते आणि तिला पतीच्या प्रेमाच्या कमतरतेचा सामना करायला मदत करते. 6. सतत एकाच रुटीनमध्ये अडकलेलं नातं देखील धोकेबाजीसाठी कारणीभूत ठरू शकतो. काही वेळा नाते एकसुरी आणि कंटाळवाणं होऊ शकतं, ज्यामुळे नात्यातला ताजेपणा नाहीसा होतो. जर पती आणि पत्नीने आपल्या नात्यात नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही, तर स्त्री नवीन अनुभवांसाठी आणि ताज्या भावना शोधण्यासाठी बाहेरच्या व्यक्तीकडे वळू शकते. 7. काही स्त्रियांना आपल्या जीवनात वेगळं काही करण्याची प्रेरणा त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल झाल्यामुळे येते. त्या आपला स्वतंत्र व्यक्तिमत्व शोधण्याच्या प्रयत्नात असतात. हे परिवर्तन कधीकधी पतीला न समजल्याने ती दुसऱ्या नात्यांमध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करू शकते. 8. काही स्त्रियांना नवीन आकर्षण किंवा प्रेम वाटण्याची भावना होते. हे आकर्षण नेहमीच शारीरिक किंवा लैंगिक असावे असे नाही, तर भावनिक किंवा बौद्धिक देखील असू शकते. नवीन व्यक्तीकडे ताज्या भावनांचा अनुभव मिळाल्याने त्या व्यक्तीकडे वळू शकतात. 9. कधी कधी स्त्री पतीच्या गैरवर्तनाला प्रत्युत्तर म्हणून धोका देते. जर पतीने तिचा विश्वासघात केला असेल, तिला अपमानित केले असेल किंवा तिच्या गरजांकडे दुर्लक्ष केले असेल, तर ती पतीच्या गैरवर्तनाला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या नात्याकडे वळू शकते. हे एक प्रकारचे प्रतिशोध म्हणूनही घेतले जाऊ शकते. 10. सांस्कृतिक किंवा सामाजिक दबाव देखील धोकेबाजीला प्रोत्साहन देऊ शकतो. काही संस्कृतींमध्ये स्त्रियांचा अधिकार आणि स्वातंत्र्य मर्यादित असतो, ज्यामुळे त्या नात्यातील असमाधान सोडवण्यासाठी पर्याय शोधू शकतात. त्यांना आपल्या आवडी आणि इच्छांना व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्या स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी बाहेरच्या नात्यात स्वतःला समर्पित करण्याची गरज वाटते. स्त्री आपल्या पतीला धोका कधी देते यावर विचार करताना हे लक्षात घ्यायला हवे की हे व्यक्तीवर अवलंबून असणारे आहे. प्रत्येक नातं वेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवांमधून येणाऱ्या गरजा, इच्छा आणि असमाधानही वेगवेगळी असतात.
धोका देणं एक गंभीर आणि नात्यातला मोठा धोका असू शकतो. त्यामुळे कोणत्याही नात्यात संवाद, विश्वास, आदर आणि प्रेम टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.